गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या श्रीकृष्णनगर येथील घरांवर लोंबणाऱ्या विजेच्या तारांचा प्रश्न अखेर शिर्डी नगर परिषदेचे नगरसेवक तथा बांधकाम सभापती अरविंद अप्पा खोते, नगरसेवक धनराज कैलासबापू खोते, गटनेत्या सौ प्रतीक्षाताई किरण खोते, नगरसेविका सौ छायाताई सुधीर शिंदे यांच्या माध्यमातून मार्गी लागल्यानं श्रीकृष्णनगरमधील नागरिकांनी या नगरसेवकांचे आभार मानले आहेत। गेल्या अनेक वर्षांपासून श्रीकृष्णनगर येथील रहिवासी नगरामध्ये महावितरणाच्या विजेच्या तारा अनेक घरांवर लोंबत असल्यानं तसेच अनेक घरांच्या गच्चीवर व थेट गॅलरीमध्ये या घातक विजेच्या तारा पोहोचल्यानं पाऊस आणि वारा आला की अक्षरशः ठिणग्या उडत असल्यानं नागरिक भीतीच्या छायेत वावरत होते। प्रथम नगराध्यक्ष कैलासबापू खोते, माजी उपनगराध्यक्ष विजय खोते यांनी अनेकदा याबाबत प्रामाणिक पाठपुरावा केला, संबंधित रक्कम भरली, मात्र काही नागरिकांचा विरोध असल्यानं काम प्रलंबित राहिलं। परंतु बांधकाम सभापती अरविंद अप्पा खोते व सहकारी नगरसेवकांनी पुन्हा नामदार राधाकृष्ण विखे पाटील व डॉ. सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून पुढाकार घेत नागरिकांना विश्वासात घेतलं आणि महावितरणाच्या सहकार्यानं आज अखेर प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली आहे। नगरसेवक अरविंद अप्पा खोते यांनी सांगितले की नामदार राधाकृष्ण विखे पाटील व डॉ. सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित प्रश्न अखेर मार्गी लागल्याचं समाधान असून आम्ही सर्व नगरसेवक प्रभागातील नागरिकांच्या प्रत्येक समस्यांची सोडवणूक नक्कीच करून दाखवू असं आश्वासन दिलंय। हा प्रश्न खूप दिवसाचा आहे आणि मी सर्वप्रथम माननीय नामदार राधाकृष्णजी विखे पाटील, डॉक्टर सुजयदादा विखे पाटील आणि आजी माजी पूर्वीचे नगरसेवक यांच्या मदतीने हे काम होत आहे। बाप्पू विजूभाऊ असतील, त्यांनी खूप वेळा प्रयत्न केला, इथे पोल पण उभे केलेले, जुने पोल पण आहेत, पण काही नागरिकांच्या समस्यामुळे ते काम अर्धवट राहिलं होतं आणि ते त्यावेळेस बंच केबल नव्हत्या। आता नवीन वायर आलेले आहे बंच केबल, त्याच्यामुळे हा प्रश्न सुटला, म्हणून आम्ही हे काम करू शकलो पुढचं। आणि महावितरणनी पण आम्हाला सपोर्ट केला का या तारा काढून टाकणारे आणि बंच केबल लावणारे, आणि नागरिकांना खूप हाल सोसावे लागले, त्याबद्दल मी त्यांची माफी मागतो। आणि इथून पुढं प्रत्येक काम आम्ही करणारे हे त्यांना शब्द देतो। काही गॅलरीत होत्या, काहींच्या घरावरून वायरी होत्या, खूप समस्या होत्या इथं, पण भरपूर समस्या बऱ्याच जणांनी प्रतिसाद दिला, काहींनी दिला नाही, त्यामुळे ह्या समस्या राहिल्या होत्या। सर्वप्रथम आधी बाप्पूंनी टेंडर पण दिलं होतं, पैसे पण भरले होते, पण पहिल्या तारा होत्या, आता बंच केबल आल्या। बंच केबल आल्यामुळे लोकांना वाटलं याचा धोका नाही, म्हणून सगळ्यांनी याला मान्यता दिली आणि आम्ही पण पुढे चाललो असं। आणि नागरिकांनी पण सहकार्य केलं, त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार। आणि हे काम नामदार साहेबांच्या माध्यमातून सुजयदादांच्या माध्यमातून चालू आहे आणि ते काम आम्ही सर्व नगरसेवक मिळून करीत आहे, हे मला खूप आनंद होत आहे। अनेक दिवसापासून प्रलंबित असलेला प्रश्न श्रीकृष्णनगरमध्ये की ज्या विजेच्या तारा ह्या अनेक वर्षापासून पोल उभे आहे, पण त्यांच्या तारा खाली आल्या होत्या आणि त्या तारा एवढ्या खाली आल्या होत्या का त्या लोकांच्या गॅलरीमध्ये त्या तारा येत होत्या। गॅलरीमध्ये गेल्यानंतर लहान मुलांना किंवा घरातल्या लेडीजला जर का कपडे वाळत घालता असताना त्या तारा हाताला स्पर्श करत होत्या। तर श्रीकृष्णनगर वासियांची आम्ही जेव्हा निवडणुकीला उभे होतो तर एकच मागणी होती का भाऊ आम्हाला ह्या तारांचा तुम्ही विल्हेवाट लावून द्या, व्यवस्थित करून द्या। या ठिकाणी काल बंच केबल टाकायचा प्रारंभ सुरू झालेला आहे, म्हणजे काम सुरू झालेलं आहे। मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील व मान्य डॉक्टर सुजयदादा विखे पाटील, शिर्डीचे उपनगराध्यक्ष अभय शेळके पाटील, नगराध्यक्ष जयश्रीताई थोरात, शिर्डीचे नगर परिषदेचे सीओ मान्य दिघे साहेब यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली हे काम या ठिकाणी चालू झालेले आहे। हा प्रश्न खूप वर्षाचा या ठिकाणी प्रलंबित होता, तर मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील असतील किंवा सुजयदादा विखे पाटील असतील यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी शहरात सगळीकडे मोठ्या प्रमाणात विकास कामं या ठिकाणी चालू आहे। आणि हा मार्ग देखील हा प्रश्न सुद्धा मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील, सुजयदादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी सोडवत आलं आहे। आणि हे काम करीत असताना महावितरणाने सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मदत करून हे कामाला सुरुवात केलेली आहे। तर त्याचप्रमाणे या विभागाचे माजी नगरसेवक ताराचंद कोते पाटील असतील, कैलासबापू खोते असतील किंवा विजूभाऊ असतील किंवा जे कोणी अजून सर्वसामान्य इथले नागरिक असतील, त्यांची विनंती होती, या प्रभागातील या श्रीकृष्णनगर एरियातील लोकांची पण मागणी होती का या तारा इथून काढण्यात यावा। आणि त्याचा कामाचं प्रारंभ काल या ठिकाणी तिन्ही नगरसेवकांच्या वतीने म्हणजे चारही नगरसेवकांच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलं आहे। त्याच्यामध्ये सभापती असतील अरविंद अप्पा खोते असतील, छाया सुधीर शिंदे असतील, गटनेत्या प्रतीक्षाताई खोते असतील आणि आमचे नगरसेवक धनराज कोते पाटील असतील यांच्या माध्यमातून या ठिकाणी या तारा काढून या ठिकाणी बंच केबल या लावण्यात येत आहे। तरी थोड्या दिवस श्रीकृष्णनगर वासियांना बंच केबल टाकत असल्यामुळं
लाईटचा प्रॉब्लेम या ठिकाणी होणार आहे. तरी श्रीकृष्णनगर वासियांना मी विनंती करतो की आपण थोड्या दिवस या लाईटचा त्रास आपल्याला होणार आहे, तर आपण सगळ्यांनी या गोष्टीसाठी सहकार्य करावे अशी विनंती. आज आमचं या श्रीकृष्णनगर वसाहतीमध्ये की ह्या तारांचं प्रमाण कमी झालं पाहिजे, जेणेकरून काही जीवितहानी होऊ नये. तर आज आपले वार्डाचे नगरसेवक अरविंद आप्पा कोते, प्रतीक्षाताई कोते आणि छायाताई शिंदे, आपले धनराज दादा कोते या सर्वांच्या माध्यमातून आपण बंच केबल टाकून या केबलचं जाळं कमी करून ही जो प्रॉब्लेम होता शॉर्ट सर्किटचा तो कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. पहिल्या प्रथम हा प्रश्न महावितरणनी सोडवला आणि माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील असतील, माजी खासदार सुजयदादा विखे पाटील असतील आणि कैलासबापू कोते असतील, विजयभाऊ कोते असतील, यांच्या सर्वांच्या माध्यमातून आम्हाला नगरसेवकांना मदत झाली आणि त्या माध्यमातून हा प्रश्न सुटला. मी नागरिकांची झालेल्या उशिराबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि आता इथून पुढे ही समस्या राहणार नाही अशी त्यांना ग्वाही देतो. आजपासून या बंच केबल टाकण्याचं काम सुरू झालेले आहे आणि लवकरात लवकर हे काम पूर्ण करून या तारांचं जाळं लवकरात लवकर कमी करण्याचा आम्ही प्रयत्न करू. यापुढे नागरिकांसाठी कुठलीही समस्या असेल तर त्यांनी जरूर आम्हाला आवाज द्यावा. आम्ही त्यांच्या समस्येसाठी कधी हजर राहू. नमस्कार. श्रीकृष्णनगरमध्ये गेल्या भरपूर वर्षापासून ज्या तारांचा विषय पेंडिंग होता तो आता सर्व नगरसेवकांच्या माध्यमातून हा जवळपास पूर्ण झालेला आहे. भरपूर वर्षापासून आम्हाला याचा प्रॉब्लेम आम्ही समोर फेस करत होतो. प्रत्येकाच्या घरासमोरून या केबल गेलेल्या होत्या, त्याच्यामुळे लहान मुलांच्या सुरक्षितेचा प्रश्न असेल किंवा वारा किंवा जोराचा पाऊस जर आल्यानंतर जुन्या झालेल्या तारा तुटून जात होतात, त्याच्यामुळे तारा खाली पडल्यावर पाण्यामध्ये करंट उतरण्याचा प्रश्न निर्माण होत होता. तर सर्वांच्या मागणीनुसार मान्य सर्व नगरसेवकांनी हा प्रश्न आमचा आज पूर्ण मिटवलेला असून मी सर्व श्रीकृष्णनगर वासियांतर्फे सर्व नगरसेवकांचे आभार मानतो. धन्यवाद. पाऊस किंवा सोसाट्याचा वारा सुटला ना तर त्या वायरी एकमेकाला टच होऊन तर त्याचा शॉर्ट सर्किट व्हायचा आणि त्याच्या स्पार्कल पडल्यानंतर आमची गॅलरी तिथं जवळच होती, तर त्याच्या थिनग्या त्या डायरेक्ट गॅलरीतच यायच्या आणि त्यामुळे मग भीती वाटायची की नको. त्यामुळे आम्ही आप्पांना आणि सुधीर भाऊंना त्यांना सगळ्यांना रिक्वेस्ट केली, तर त्यांनी आता बंच या केबल टाकायचं काम सुरू केलंय. आता सुधीर भाऊ, आप्पा आणि प्रत्यक्षातही त्यांचे सर्वांचे खूप खूप आभार.